अशा पद्धतीने जिथं सामान्य लोक सर्व समाजाची दगावतात, मरतात, त्या मात्र बाबतीत तिथं चुपचाप बिळात जाऊन सगळे हे सत्ताधारी बसतात. पुण्यामध्ये येऊन दापोडी पोलिसांनी कारवाई केली, मात्र पुण्यातल्या स्थानिक म्हणजे हडपसर असेल, काळेपडा पोलिसांना याची कल्पना नव्हती. पोलीस माहिती देत होती की फक्त उलट्या झाल्या. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? अहो, पोलिसांनी सांगत असताना कुठेतरी हे सांगितलं की हृदयविकाराने हे मेलेले. म्हणजे चेष्टा बघा. आता एका म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती मरण पावला, त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं दारू पिल्यामुळे पोटात दुखत होतं, खूप मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या, त्रास झाला आणि त्यात ते मेले. आणि पोलिसांना विचारल्यानंतर म्हणतात अजूनपर्यंत आम्हाला कारण कळलेलं नाही. अरे पण ससूनमध्ये गेल्यानंतर, तिथं भांडल्यानंतर आणि काही प्रमाणात आम्ही लोक पाठवल्यानंतर आम्हाला कळलं ना दारू पिऊनच मेलेत. आता हे आम्हाला कळतं नॉर्मल नागरिकांना. पोलीस काय करतात इथं? पोलीस म्हणजे कुठं ना कुठं तरी पाठराखण करतात कोणाची तरी. आणि एक गोष्ट एक आहे की याच्यामध्ये एक गुन्हेगार स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेलाय. आता तुम्ही बघा, हिस्ट्री बघा, जेव्हा एखादा व्यक्ती मुद्दामून ताब्यात जातो त्यात असं ठरवलं जातं की पुढचं इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही. त्यामुळे पोलिसांकडनं मुद्दामून या माणसाला सांगण्यात आलं तू पुढे ये, म्हणजे पुढचं इन्व्हेस्टिगेशन झालं नाही पाहिजे. म्हणजे ह्याचा जो मेन शार्क मासा आहे, मोठा मासा आहे, ज्याने हे सगळं करामती केलेलं आहे, त्याला वाचवण्याचा पूर्णपणे पोलिसांकडनं, पिंपरी चिंचवड सुद्धा या पोलिसांकडनं सुद्धा ते केलं जातं. नाही, आता करावं लागेल ना. अशा पद्धतीने जर घाणेरडी दारू येऊन लोक मरत असतील आणि त्याच्यात सामान्य लोकांच्या, आता मी म्हणजे तिकडं पिंपरी चिंचवडला अमोल कोल्हे साहेब तिथं आहेत, आम्ही इथं आहोत, आमचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत. आम्ही कुठं ना कुठेतरी ही भूमिका घेत आहोत, कारण रस्त्यावर तर उतरावं लागेल. आता इथे असणारे सत्तेतले नेते नाही तर इथले आमदार काय करतात हे बघावं लागेल. आहेत ना तुम्ही सत्तेत, काय करताय? सत्तेत जाऊन विकास निधी पाहिजे. अरे गरीब मरतात त्याचं तुम्ही काय करणार का? मतदानाच्या पुरतं फक्त येणार आणि लोकांना वाऱ्यावर 5 वर्ष सोडणार. पूर्णपणे प्रशासन फेल गेलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंट फेल गेलेलं आहे, पैसा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खाल्ला गेला आहे.